मित्रांनो, आज आपण आपल्या या पुण्यभूमी अर्थात आळंदी येथे ज्ञानेश्वरांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आपण इथे आज आलेलो आहोत आणि खूप महिने झाले आपण व्हिडिओ बनवला नाही आणि आज महाराजांच्या दर्शनाने आपण या व्हिडिओला आपण सुरुवात करतोय। तर कंटिन्यू राहा व्हिडिओवर। त्यांनी आणि त्यांनी हळूहळू लोक सोडायची पाठीमागच्या लोकांना त्या धक्काबुक्की होणार याची काळजी घेतली। पाठीमागच्या लोकांना सांगा, पुढच्या लोकांना टाकू नका। मित्रांनो, आज माऊलीची पालखी खूप उशिरा निघते मंदिरातून, कारण आज गुरुवार असल्या कारणाने गुरुवारी नगर प्रदक्षिणा असते आणि नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर आता पालखीचं प्रस्थान झालेलं आहे आणि 10 वाजले आहेत आता। तर बघू शकता तुम्ही ज्या क्षणाचे आपल्या सर्वांना आतुरता होती ते क्षण आता आलेला आहे। त्या माऊलीची पालखी मंदिराबाहेर आलेली आहे, तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, आता माऊलीच्या पालखीचं प्रस्थान विठ्ठलरायाच्या भेटीसाठी इथून आळंदीवरून निघालेलं आहे। तर आम्ही आजच संध्याकाळी माऊलीच्या दर्शनासाठी आलेलो, पालखी सोहळ्यासाठी आलेलो आणि आता पालखी सोहळा आपण या व्हिडिओ मार्फत बघितला, खूप मन प्रसन्न झाला। आता कंटिन्यू राहा आणि उद्या आपण सकाळी माऊलीच्या पालखीचं जो दिंडी यात्रा आहे ती आपण या व्हिडिओवर कव्हर करणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल, तर आवडलाच व्हिडिओला लाईक, व्हिडिओला शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका। चला मित्रांनो, रामकृष्ण हरी। आज आपण आहोत आळंदी येथे, कारण आज आपल्या ज्ञानेश्वर माऊलीची पालखी प्रस्थान होणार आहे विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपुरामध्ये। असंख्य भक्तगण आज हा पालखी सोहळा आपल्या डोळ्यात टिपण्यासाठी आळंदी या तीर्थक्षेत्र आलेले आहेत आणि रात्री मंदिरातून माऊलीचे प्रस्थान झालेलं आहे आणि आता थोड्या वेळात आळंदी इथून माऊलीचं प्रस्थान पंढरपूर येथे होणार आहे आणि हा सोहळा याची देह याची डोला
आपण आपल्या या कॅमेरा बंद करण्यासाठी आपण आळंदी येथे पोहोचलेलो आहोत. तर अशाच व्हिडिओवर कंटिन्यू राहा. आणि आपण आता होतो श्री यशवंत शंकर मडवी. तुम्ही बघू शकता ही धर्मशाला आहे, इथे आपण होतो. तर मित्रांनो बघू शकता वैष्णवाचा मेळावा कसा आता पंढरपूरच्या दिशेने आळंदीवरून निघालेला आहे. रामकृष्ण हरी मित्रांनो, आज आहे रविवार आणि एकादशी आहे आणि पहाटेच आपली ज्ञानोबारायाची पालखी ही दिवे घाटातून प्रस्थान होत आहे सासवडच्या दिशेने आणि संध्याकाळी सासवड येथे मुक्काम असणार आहे पालखीचा. तुम्ही बघू शकता हरिनामाच्या जय घोषात सर्व वारकरी संप्रदाय तल्लीन झालेला आहे. तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो असा हा भक्तिमय तिथं पार पडत असलेला प्रवास त्याला या व्हिडिओमार्फत अनुभवायला मिळत आहे. तर ही सर्व ज्ञानरायाची कृपा आहे आणि ही कृपा आपल्या सर्वांवर अशीच राहू ही ज्ञानेश्वराच्या निमित्ताने प्रार्थना करूया. आणि आपण इथून आता थेट सासवड येथे आपण भेटणार आहोत. तर असेच कंटिन्यू व्हिडिओ राहा. आणि जर तुम्ही चॅनल नवीन असेल तर चॅनलला लाईक, व्हिडिओला शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका. माऊली ज्ञानोबरायांचा आशीर्वाद. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी आहे आता सासवडला. आजचा वार आहे सोमवार. पावलीची पालखी ही पुण्यामार्फत पंढरपूरच्या दिशेने आपल्या विठुरायाच्या भेटीसाठी निघाली आणि आता हीच पालखी आज सासवड येथे पोहोचलेली आहे. तर मित्रांनो आपण आता आहोत आपल्या विठ्ठल रखुमाई वारकरी सेवा मंडळ कोपरखंडे या दिंडीसोबत. एकादशी कालोद्याने आज बारस होत्या. बारस आता उपास प्रत्येक वारकऱ्यांनी मनाबाहेर सोडलेला आहे. आणि आमचे सानपाड्याचे श्री शाहीनाना मडवी यांची एक मनापासून इच्छा होती की आपल्या हस्ते वारकऱ्यांची काहीतरी सेवा व्हावी. त्यानिमित्त आज आपण त्यांच्या बरोबर इथे सासवड इथे पोहोचलेलो आहे. मित्रांनो बघू शकता तुम्ही आता जेवढे आपले वारकरी आहेत जे आता पंढरपूरच्या दिशेने आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेले आहेत, त्या एक सेवा म्हणून आज आपलं मडवी कुटुंब म्हणजे ही सेवा त्यांची चालू आहे. तुम्ही बघू शकता आता. तर मित्रांनो हे आपले आहेत नयन भाऊ फलांचा वाटप करतात.
आणि कमलाकर मामा पण आहेत. वारकऱ्यांची जी सेवा व्हावी ही प्रत्येकाची इच्छा असते आणि त्यानिमित्त आज आम्ही सासवडला इथे पोहोचलोय. मित्रांनो बघू शकता शाही नाना आता फळांचे वाटप करताना त्यांची खूप मनापासून इच्छा असते आणि दरवर्षी त्यांचा अन्नदान आणि त्यांच्या हातून काहीतरी वारकऱ्यांची सेवा व्हावी हा त्यांचा दृष्टिकोन असतो आणि दरवर्षी ते न चुकता इथे आपल्या वारीची सेवासाठी येत असतात. बाबा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर बाबा ही आजची जी वारी आहे ही आपली किती वर्षापासून आपण वारी आपली पांडुरंगाच्या दर्शनासाठी आपली जात असते? आपली ही दिंडी जी आहे ती 27 वर्ष झाली पांडुरंगाच्या दर्शनाकरता जात आहे. हैबत बाबा म्हणून होऊन गेले. त्यांनी हा 16 ज्ञानोबरायांच्या पादुका अशा छातीला धरून हा 16 काढला. त्याला 190 वर्ष झाली. 190 वर्षाची ही परंपरा हा 16 आज चालू आहे. आजपर्यंत अखंडित तो वाढताच आहे, कमी नाही. जगाच्या पाठीवर असा 16 नाही आणि होणारही नाही. ते सर्व देवाला भेटायला चालले आहेत आणि सर्व महाराष्ट्रातून वारकरी पांडुरंग परमात्म्याला भेटण्याकरता माऊली ज्ञानोबरायांच्या बरोबर जात आहेत. याकरता वारकरी जरी निघाले तरी त्यांची सेवा करणारे दानशूर व्यक्ती जे आहेत, महाराष्ट्रातून नवी मुंबईतून अनेक दानशूर व्यक्ती आहेत. त्या ह्या दिंड्यांकरता आपल्या नवी मुंबईतील 5 दिंड्या आहेत त्यांना दान करतात. अर्थसहाय्य, अर्थ, वस्त्र, देणगी रूपाने याने दान करत असतात. त्याचप्रमाणे माझ्या सानपाड्या गावातील ज्येष्ठ समाजसेवक श्री साईनाथ यशवंत मडवी गेल्या अनेक वर्षापासून यशवंत शंकर मडवी यांच्या स्मरणार्थ ह्या दिंडी करता दरवर्षी सासवडमध्ये येऊन अन्नदान करतात. माऊली ज्ञानोबराया चरणी प्रार्थना करतो की ही जी टीम आहे या ठिकाणी साईनाथ मडवी यांच्या बरोबर आलेली यांना आरोग्य, वैभव, धन संपदा प्राप्ती हो, याहीपेक्षा समाधान प्राप्त हो, याहीपेक्षा पुढे तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे मैत्र जीवाचा. हे सर्वात श्रेष्ठ आणि मोठी भक्ती आहे की सर्वांवर प्रेम करणं आणि ही तुमच्याकडून घडतं. म्हणून माऊली ज्ञानोबरायांना पुन्हा प्रार्थना करतो की यांना दरवर्षी या ठिकाणी ज्ञानोबरायाच्या ठिकाणी या सोहळ्यामध्ये घेऊन यावं. म्हणून आमच्या श्री विठ्ठल रुक्माई सेवा वारकरी मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचं श्रीफळ देऊन सन्मान करतो. तर मित्रांनो आपण आता जी आता आषाढी वारी पालखी 16-25 आपण बघू शकता. संत तुकाराम महाराज वारकरी मंडळ मुंबई घणसोली चे हबप सुनील तुकाराम रानकर महाराज आपल्या सोबत आहेत आणि आता आपण दादांच्या सोबत आपण इथे आता वारकऱ्यांची काय आपल्या असते सेवा व्हावी या दृष्टिकोनाने आपण आता आज सासवड येथे पोहोचलो आहोत. तर गुरुजी जय रामकृष्ण. रामकृष्ण रे. तर गुरुजी कसा अनुभव आहे तुमचा आता वारीच्या बद्दल? तुम्ही आता एवढ्या वर्ष वारी करता, काय तुमचा अनुभव बोलू शकता? वैकुंठवासी गुरुवर्य तुकाराम महाराज रानकर नवी मुंबई घणसोली यांच्या माध्यमातून श्री संत तुकाराम महाराज वारकरी मंडळ दिंडी क्रमांक 130 17 तारखेला आम्ही घणसोलीवरून निघालेलो आहोत. 19 तारखेला माऊलींचं प्रस्थान झालं. आज आपल्या दिंडीला 35 वर्ष होत आहेत आणि वारीमध्ये तरुण आहेत, वयस्कर आहेत, मध्यम वयाचेही आहेत आणि वारीमध्ये कालचा जर आपण विचार केला तर काल रात्री 11 वाजेपर्यंत आपली दिंडी पोहोचली. तरीही हे जे वयस्कर माणसं आहेत ना त्यांच्या चेहऱ्यावर बघितलं तर आपल्याला वाटतं अरे आपल्यापेक्षा हे तरुण आहेत. कारण त्यांच्यामध्ये जी ऊर्जा आहे ती ऊर्जा नक्की येते कुठून याचा जर आपण विचार केला तर माऊलींच्या पाठीमागे जो भक्तीचा गजर आहे, टाळ मृदुंगाचा जो गजर आहे, भगवंताच्या नामाचा जो गजर आहे, तीच शक्ती घेऊन आज 35 वर्ष आपण चालतोय. परंतु काही दिंड्यांचा जर आपण इतिहास बघितला तर 750 वर्षापासून काही लोक या परंपरेने चालतात आणि त्यांच्या घरातील प्रत्येक व्यक्ती त्याच श्रद्धेने चालते. आज आपण आदरणीय साईनाथ दादा मडवी यांच्या माध्यमातून सानपाडे गावातून आपल्या नवी मुंबईतील दिंडीसाठी या ठिकाणी फळं घेऊन आलात, भाकरी घेऊन आलात, तरी आपल्या मनामध्ये असणारी श्रद्धा आहे. कारण या ठिकाणी प्रत्येकाला याचं भाग्य मिळत नाही आणि दादांच्या माध्यमातून
तुम्हाला या ठिकाणी अनुभव मिळाला. कारण अनुभव आले आले अंगा ते या जगात देत असे. कारण अनुभव महत्वाचा आहे. कारण आपण सुरुवातीला वाटते जाऊ का नको, पण एकदा का आपण या ठिकाणी आलो की पुढच्या वर्षी तो माणूस त्याची पावलं या ठिकाणी आलीच असं समजा. रामकृष्ण हरी. मित्रांनो, ज्या क्षणाची आतुरता होती तो क्षण आता आलाय. कारण आता माऊलीची पालखी आता सासवडला आलेली आहे. तर आता दर्शनाचा योग आलाय. तर मी पहिले दर्शन घेतोय आणि तुम्हाला माऊलीचंही दर्शन घडवतोय. तर अशी कंटिन्यू राहा व्हिडिओवर. ज्ञानेश्वर माऊलीचा रथ जो आहे त्याचं आता दर्शन मी घडवतोय तुम्हाला. ज्ञानेश्वर माऊलीची पालखी सासवडमध्ये पदार्पण झालेले आहे आणि आता विराजमान आहे. तुम्ही बघू शकता आता. आणि थोड्या वेळात तुम्हाला दर्शनाचा बघू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपल्या माऊलीचं आपण सासवडमध्ये दर्शन घेतलेलं आहे. मनोभावे दर्शन घेतलं. खूप प्रसन्न वातावरण होतं आणि खूप छान असं दर्शन झालं. तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि जर तुम्ही चॅनल नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि कमेंटमध्ये नक्की करा. रामकृष्ण.